आढळराव पाटलांनी अजित पवार गटाच्या दिलीप मोहितेंची भेट घेतलेली आहे. मात्र आढळरावांनी खुनशी राजकारण केल्यानं त्यांना विरोध कायम आहे असं मोहिते पाटलांनी म्हटलंय. आढळराव पाटील अजित पवार गटामध्ये जाणार अशी चर्चा होती. यावर अजित पवारांनी मला विश्वासामध्ये घ्यायला हवं होतं अशी प्रतिक्रिया मोहिते पाटलांनी दिली आहे. सोबत आमदार दिलीप मोहिते आहेत. दादा, खरं तर आढळराव पाटील यांनी तुमची भेट घेतली. तुम्ही एकतर कट्टरवादी मानता. आमच्यातले मतभेद हे राजकारणातले मतभेद आहेत. राजकारण करत असताना ते तत्वाचं केलं तर राजकारणामध्ये कुठली अडचण येत नाही. पण राजकारण हे खुंचीने केलं, दुसऱ्याला पार संपवायचंच, त्याला जेलमध्येच पाठवायचं, अशा प्रकारच्या भूमिका घेतली तर ते राजकारण राहत नाही. आणि आढळरावांच्या माझ्या बाबतीत तेच घडलं की त्यांनी माझ्याशी जे राजकारण केलं कायम ते खुंशीचं केलं. मी जेलमध्ये कसा जाईल, माझ्यावर केसेस कशा करता येतील, अशा प्रकारचं एकदम टोकाचं राजकारण त्यांनी केलं. आणि म्हणून माझं त्यांच्या बाबतीमध्ये माझी भूमिका किंवा माझा विरोध आहे. खरं तर ज्या पद्धतीने आढळराव राष्ट्रवादीमध्ये आले तर तुम्ही कुठेतरी शरद पवार गटात जाणार अशी चर्चेला सुद्धा मिळत आहे. मी वारंवार पक्ष बदलणाऱ्यापैकी नाही. माझ्या राजकीय जीवनामध्ये मला जे काही मिळालं ते अजित पवारांच्यामुळे मिळालं याची जाणीव मला आहे. आणि म्हणून मी शरद पवारांना सोडून अजित पवारांच्या बरोबर आलो. अजित पवार माझ्या दृष्टीने सर्वस्व आहे. आणि माझी अपेक्षा एवढी होती की बाकी कुणी नाही विचारलं तर अजित पवार मला विचारतील, विश्वासात घेतील. परंतु तोही प्रयत्न त्यांच्याकडनं काही झालेला नाही. त्यामुळं मी शरद पवारांच्या पक्षामध्ये बिलकुल जाणार नाही. मी राजकारण संन्यास घेऊन घरी बसेन. त्यामुळे प्रमेश साहेब सोडले. TV9 मराठी, खेड, पुणे.